गेल्या 2 वर्षापासून मुंबईकरांसाठी आवश्यक असणारा CCTV कॅमेराचा जो प्रकल्प आहे 5,500 कॅमेराचा हा पूर्णपणे रेंगाळला आहे, ठप्प पडला आहे. म्हणजे एकीकडे मुंबईकरांच्या जो सर्वसामान्य मुंबईकर आहे त्याच्या सुरक्षिततेसाठी दिवस रात्र हे घोषणा करणार, गप्पा मारणार, आमचा मुंबईकर महाराष्ट्रीयन माणूस असा बोलणार, मराठी माणसाची काळजी वाहणार. मात्र अशा मराठी माणसासाठी पुन्हा अशी वेळ येऊ नये 26/11 सारखी, यासाठी जो प्रकल्प सुरू केला होता त्याचा दुसरा टप्पा गेल्या 2 वर्ष राज्यातलं जे महाआघाडी सरकार आहे त्या महाआघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये हा दुसरा टप्पा CCTVचा रेंगाळला आहे, ठप्प झाला आहे. पहिला टप्पा देवेंद्रच्या काळातच झाला, 5,500 CCTV कॅमेरे लागले. मात्र या दुसऱ्या सरकारच्या या 3 पक्षाच्या सरकारच्या काळात जिथे मंत्री एखाद्या अधिकाऱ्याची कुंडली अगदी तो कुठल्या प्रकारचे कपडे घालतो इथपर्यंत प्रयत्न करतो, त्याचवेळी मात्र सर्वसामान्य नागरिकाला बेभरोसा सोडून दिलं आहे. कोणत्याही प्रकारचा दिलासा त्याला मिळत नाही. आणि आज त्याच्याचमुळे हा जो अत्यंत महत्त्वाचा होता CCTVचा कॅमेराचा प्रोजेक्ट तो रेंगाळतो. खरं म्हणजे गेल्या 2 वर्षातलं महाराष्ट्रातल्या 3 पक्षाच्या आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण होतील. पण CCTVचा एक तुम्हाला प्रतिनिधी सांगितलं. खरं म्हणजे मुंबईमध्ये तुम्हाला आठवत असेल सप्टेंबरमध्येच झाकीर शेख नावाच्या संशयामध्ये दिल्ली पोलिसांनी अटक केली दहशतवाद्याला. वांद्र्यात एका संशयाला ताब्यात घेतलंय. केंद्रीय यंत्रणानंतर मुंबईतला घातपात उघडकीस आलाय. भंगारवाल्याकडे युरेनियम सापडलं, हे मुंबईतच घडलंय. आपण सगळे बघतो. गेल्या 2 वर्षातल्या घटना मी तुम्हाला सांगतोय. इतक्या सगळ्या घटना घडत असताना मात्र जे आवश्यक होतं, ज्यातनं सगळ्या गोष्टी पोलिसांना पुढच्या तपासात सोयीच्या होतील आणि गुन्हेगारीला आळा बसेल, अशा गोष्टीं मात्र गेले 2 वर्ष दुर्लक्ष करण्याचं काम या सरकारचं आहे. आणि त्याच्यामुळे एखादा मंत्र्यांनी तर दहशतवाद्याशी असलेले आता कायदेशीर काय आम्ही घरात जमिनीचे व्यवहार केले हे आता मंत्रीही कबूल करायला लागलेत. आपण बघितलं त्या सगळ्या विषयामध्ये. बाकी अवैध रेती महाराष्ट्रात सध्या सुरू आहे. काय अवैध रेती, अवैध दारू, सट्टा सगळा फोफावला आहे. आणि एकूण कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही महाराष्ट्रामध्ये सर्वात खालच्या पातळीवरती गेल्या 2 वर्षामध्ये जाऊन पोहोचली आहे. कारण राज्य सरकारचं लक्ष, राज्यातल्या सरकारच्या मंत्र्यांचं लक्ष हे जनतेच्या सुरक्षिततेपेक्षा अन्य गोष्टीकडे आहे. कुणी एक मंत्री आपल्या सेलिब्रिटीच्या पुत्राच्या बचावासाठी पुढे येतोय. कुणी मंत्री पेंग्विनच्यासाठी जास्त आग्रह धरतोय. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे. नांदेडमध्ये दंगली झाल्या, अमरावतीमध्ये दंगली झाल्या, मालेगावमध्ये दंगली होऊन राजकारण सुरू आहे. आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात या सरकारला अपयश आलंय. 26/11 नंतरच कोट्यावधी रुपये खर्च करून मुंबईसाठी ज्या गस्तीसाठी बोटी घेतल्या होत्या त्या बोटींची या गेल्या 2 वर्षात काय अवस्था आहे हे पण एकदा सांगितलं पाहिजे. त्यातल्या अनेक बोटी नादुरुस्त आहेत, धूळ खात पडू नयेत. रडार यंत्रणा जी करण्यात आली त्या रडार यंत्रणेबाबतही अनेक प्रश्नचिन्ह आहेत. त्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये जे आहेत या रडार यंत्रणेमध्ये 84 केंद्र होती, नियंत्रण केंद्र. त्यापैकी एकही नियंत्रण केंद्र आत्ता सुरू नाही अशी माहिती मिळते. जे धक्कादायक आहे, जे गंभीर आहे. आणि त्यामुळे या सगळ्या आज 26/11ची आठवण करताना, आज 26/11 मध्ये शहीद जे झालेत त्या सर्वांना श्रद्धांजली वाहताना, त्या शूर पोलिसांना, ते जे सर्वसामान्य नागरिक ज्याचा काही दोष नव्हता ते जे गेले त्यांना श्रद्धांजली वाहताना आज मात्र गेल्या 2 वर्षामध्ये मुंबईकरांवरती एका अर्थाने कुठल्याही प्रकारची काळजी न घेण्याचं प्रकार या राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे. हे दुर्दैवाने म्हणावं लागतं. आणि म्हणून मी असं म्हटलं
की CCTV कॅमेराचा विषय केला नाही, बोटी गस्तीच्या बोटी बिघडलेल्या आहेत, रडार केंद्र नियंत्रण केंद्राची अवस्था वाईट आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आज या 3 पक्षाच्या आघाडी सरकारमध्ये सर्वसामान्य मुंबईकरांना कोणीही वाली नाही, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सांगावं लागतं. हे या 2 वर्षातल्या राज्य सरकारच्या फसवणुकीचं अपयशाचं ढळढळीत उदाहरण आहे. मला असं वाटतं ती ज्यावेळी मुंबईकरांच्या सुरक्षिततेचा, महाराष्ट्राच्या सुरक्षेचा विषय येतो त्यावेळी राज्यातला गृहमंत्री कुठल्या पक्षाचा विषय नसतो, राज्य सरकारमधलं सगळं धोरण त्याला असतं आणि त्यामुळे एका विशिष्ट पक्षाबद्दल आणि ज्या पक्षाचा माजी गृहमंत्री अटकेत आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे म्हणून असं म्हटलं की या एका मंत्र्यापेक्षा राज्य सरकारचं पूर्णपणे धोरण, दुर्लक्ष आणि जे मुंबईकरांची मतं वर्षानुवर्ष मिळवून जे मुंबई आमची, मुंबई मराठी माणूस आमचा असा ज्यांचा दावा होतो त्यांनी मुंबईला पूर्णपणे वाऱ्यावर सोडलं. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी ते घेत नाहीत, हे या निमित्ताने दिसून येतं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हटलंय की राजकारणामध्ये सत्ता ही मिळत नसते तर ती हिसकावून घ्यावी. त्यावर आपली काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की तोच त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाला त्यांनी स्वतः हे सांगितलं होतं की आठवत असेल याच दिवसामध्ये 2 वर्षापूर्वी की आम्हाला बहुमत नाही, आम्हाला कौल नाही, त्यामुळे आमचा काही प्रश्न येत नाही असं विधान त्यांनीच केलं होतं. मग बहुमत नसताना, कौल नसताना हिसकावून घेणं हे त्यांनी केलेलं आहे. लोकशाहीचा हा अपमान ढळीत सगळ्यांनी बघितला. तो विश्वासघाताने सत्ता मिळवली. इस प्रकार की सरकार जब आती है, अभी उसमें शिवसेना भी शामिल है, तो कमजोरी का सवाल आता ही नहीं, क्योंकि हर बार इस प्रकार से इग्नोरेंस सिक्योरिटी की तरफ हमेशा किया जाता है. ये 26/11 के समय देखा और पिछले 2 साल में जो महाराष्ट्र में वही हो रहा है. 26/11 के बाद बहुत सारे सुझाव आए थे, उसमें एक बहुत इंपॉर्टेंट सुझाव था कि मुंबई में CCTV कैमरे बिठाए जाए जिससे पुलिस को और किसी भी इस प्रकार की कोई घटना हुई तो उसका डिटेल पता चले. लेकिन उसके बाद भी कुछ हुआ नहीं. लेकिन 2014 में माननीय देवेंद्र जी ने जब शपथ ली तब उन्होंने मुंबई के लिए एक प्रोजेक्ट शुरू किया. मुंबई में CCTV नेटवर्किंग उन्होंने शुरू किया, जिसका पहला पार्ट था 5,500 CCTV कैमरेज बिठाना, और वो शुरू किया और कंप्लीट भी किया. दूसरा पार्ट शुरू होने जा रहा था, लेकिन पिछले 2 साल में 5,500 कैमरे दूसरे पार्ट में बिठाने थे, लेकिन दूसरा पार्ट बुरी तरह से फंसा हुआ है, उसमें कुछ आगे हुआ नहीं. मुंबई के बारे में मैंने यही कहा, कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना जो कमजोरी आप बता रही है वही है कि मुंबई के बारे में इनकी कोई दिलचस्पी नहीं है, उनकी सिक्योरिटी के बारे में किस प्रकार की दिलचस्पी नहीं है, उनके प्रायोरिटीज़ के विषय अलग है, इसीलिए इस प्रकार की सिचुएशन आज आई. सरकार में क्या मुंबई सुरक्षित नहीं है? जिस प्रकार से घटनाक्रम मैंने बताया, क्या आप कोई भी आम आदमी ये कह सकता है कि इसमें मुंबई का सुरक्षित है? क्या ये जिम्मेदारी नहीं थी? पॉलिटिकल कोई भी पार्टी होने दीजिए, पॉलिटिकल पार्टी अलग अलग कौन सी भी होने दीजिए, लेकिन CCTV कैमरा का प्रोजेक्ट जो मुंबईकर के लिए था वो आम मुंबईकर के लिए था. सिर्फ बड़े दहशत हल्ला छोड़ दीजिए, छोटी छोटी भी जो गलत एक्टिविटी होती है वो भी इसमें पता चल सकती थी. ये सिक्योरिटी एजेंसी के लिए बहुत ही रिक्वायर थी. क्यों बाकी सारी चीज़ों पे आपने खर्चे बहुत सारे किए? क्यों ये प्रोजेक्ट रोक दिया गया? क्यों ये प्रोजेक्ट कंप्लीट नहीं हुआ? और ऐसी बड़ी संख्या भी नहीं थी. 5,500 कैमरे बिठाने थे, पहले 5,500 कैमरे बिठा चुके थे. तो एक नेचुरल ये है कि क्यों दूसरा जो बाकी सारे उसके बाद बोटी आई थी, बाकी सारे सेंटर्स थे, रडार थे, ये सारे सिस्टम भी आज प्रॉब्लम में है. इसकी जिम्मेदारी ये कौन लेगा? और ये करते हुए समझ सकता है कोई भी आम आदमी कहेगा, क्या वो फील करेगा वो सिक्योर है? कौन नहीं, मुझे लगता है इस बारे में सुप्रीम कोर्ट पूरी तरह से इंक्वायरी सुप्रीम कोर्ट की देखरेख में ये सब मामला चल रहा है. सत्य जो है वो सामने आ जाएगा. इसका राज्यातल्या ग्रामीण भागामध्ये वीजचा खूप मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांची वीज तोडली जाते. आपले काय? या सरकारच्या कृती, घोषणा आणि कृती याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे.
शेतकरी हिताच्या, शेतकरी कल्याणाच्या ह्या सरकार घोषणा कायम करतं आणि कृतीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान करणारे निर्णय हे सरकार घेतं. या सरकारने पुरेशी मदत दिली नाही शेतकऱ्यांना आणि आता वीज बिलं तोडली जात आहेत. म्हणून असं म्हटलं की सरकार हे शेतकरी विरोधी इतकं सरकार आजपर्यंत महाराष्ट्रात कधी पाहिले नाही. नहीं, मुझे लगता है इसमें वही तो मैं कह रहा हूँ कि महाराष्ट्र सरकार ने वेंडेट्टा पॉलिटिक्स करने के बजाय जिस प्रकार से सुप्रीम कोर्ट की निगरानी में यह सब मामला चल रहा है वो चलने दीजिए. जो महाराष्ट्र सरकार करना चाहते हैं कर, लेकिन वेंडेट्टा पॉलिटिक्स करने ना करे, यही हर एक कोई चाहेगा.